बघूनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही असा आपण आज इथे ज्युसी स्पायसी असा चिकन मसाला बनवलेला आहे। ढाबा स्टाईल चिकन मसाला इथे आपण तयार केलेला आहे। तर कोणत्याही चिकन शॉपमध्ये हे ड्रमस्टिक चिकन भेटतं, अवेलेबल होतं, तर त्याचीच आज आपण इथे रेसिपी बनवलेली आहे। तर खूप सुंदर असं हे स्पायसी असं हे चिकनची रेसिपी आपण केलेली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रिया युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील। तर आता हे बघा, सर्वात आधी आपण इथे 3 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या असं मिक्सरच्या भांड्यामधून आपण बारीक करून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात। भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हा मसाला आपण खलबत्त्यामध्ये टेचून घेतला तरी काहीच हरकत नाही, खूप छान लागतो। मी मिक्सरला बारीक करून घेते आणि हे बघा, हे मी आता हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत। आता याला आपण कट करून घेणार आहोत। थोडे मध्ये सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत। यामुळे काय होतं, एकदम असं ज्युसी आणि स्पायसी असं चिकन तयार होण्यासाठी खूपच मदत होते। यामुळे चिकन पटकन शिजलं जातं आणि आतपर्यंत मसाल्यांचा फ्लेवर असा चिकनमध्ये लागतो। तर हे बघा, सर्व पीसेसला असे कट मारून घ्यायचे आहेत आणि सर्व पीस याच पद्धतीने आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर इथे मी जवळजवळ 1 किलो हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत। 1 किलोमध्येच आपण हा चिकन मसाला आज इथे तयार करत आहोत। तर हे सर्व काप आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर हे बघा, एक मी बाउल घेतलेला आहे, यामध्ये सर्व हे ड्रमस्टिक घालून घेऊयात आणि यावर सुरुवातीचा जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे। आपण हे मस्त असं मॅग्नेट करून घेणार आहोत, फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे अर्धा तास। तर आता यासाठी इथे घेतलेला आहे अर्धी वाटी दही, जवळजवळ 150 ग्रॅम इथे दही घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण जो आता मसाला तयार करून घेतला तो घालून घ्यायचा आहे। हळद घ्यायची आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। तर आता यामध्ये आता मीठ राहिलेलं आहे, या मसाल्यांच्याच प्रमाणात इथे आपण मीठ घालून इथे घेऊयात। तर हे मीठ घालून सुद्धा व्यवस्थित आता हे हलवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास असंच हे फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहोत। तर हे बघा, इकडे 15 मिनिट झाल्यानंतर हे मी मस्त असं मटक्यामध्ये मी हे रेसिपी तयार करणार आहे। तर हे मटक्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडासा असा खडा मसाला घालून घ्यायचा आहे। जो घरात अवेलेबल आहे तो खडा मसाला घालून घ्या, म्हणजेच दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरं, चक्रीफूल, मोठी वेलची, छोटी वेलची हे सर्व या ठिकाणी 2-2, 3-3च्या प्रमाणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बघा व्यवस्थित असं हलवून इथे घेतलेला आहे। आता इथे घ्यायचा आहे उभा काप करून घेतलेला कांदा। तरी मी इथे 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत आणि ते मस्त या तेलामध्ये फ्राय करून आपण इथे घेणार आहोत। तर कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण इथे कांदा तयार करून घेणार आहोत। तर कांदा पटकन तयार व्हावा यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे कांदा मऊ पडतो आणि लवकर लाल होण्यास मदत होते। तर आता इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांदा व्यवस्थित असा आपण पचवून घेणार आहोत लाल होईपर्यंत। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा व्यवस्थित कांद्याचा रंग बदललेला आहे, साईज कमी झालेली आहे आणि कांदा आपला छान असा मऊ देखील झालेला आहे। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपले जे मसाले आहेत ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हे बघा, कांद्याचा आकार खूपच कमी झालेला आहे आणि कांदा छान असा गुलाबी रंग होईपर्यंत आपण तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक कट करून। मीडियम साईज असतील 2 टोमॅटो घ्या, बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि या कांद्यामध्ये घालून घेणार आहोत। टोमॅटोची प्युरी घातली तरी काहीच हरकत नाही। मी इथे एकदम छोट्या कापमध्ये बारीक कट करून असे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटोसुद्धा व्यवस्थित कांद्यामध्ये आपण इथे पचवून घ्यायचं आहे। आता या स्टेपला थोडासा फ्लेवर यावा म्हणून मी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर व्यवस्थित अशी या मसाल्यांमध्ये म्हणजे कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे। याचबरोबर आता काही सुके मसाले घालून घेऊयात, म्हणजेच 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आणि मी घरी बनवलेला गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा इथे तिखट लाल मिर्च पावडर घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। तर हे बघा, आता इथे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत तेलामध्ये। या ठिकाणी आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे।
तर आता मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, कांदा पचवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि आता मिरची पावडर घातली, त्यामुळे पुन्हा एकदा मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हे बघा मॅग्नेट केलेलं जे चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे। तर हे कांद्याची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत अर्धा तास होऊन गेलेला आहे। तर आता हे मॅग्नेट केलेलं चिकन आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये घालून आपण इथे घेणार आहोत। सर्व पीसेस व्यवस्थित असे या आपण पॉटमध्ये असे घालून घेऊयात मटक्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। या जे मटक्याचा फ्लेवर येतो तो खूपच छान येतो। मातीच्या भांड्यामध्ये कोणताही मेनू बनवा खूपच छान तयार होतो आणि अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते। तर आता हे बघा सर्व पीस आपण मातीच्या भांड्यामध्ये या घालून घेतलेले आहेत। मसाला सुद्धा जो खाली शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी घालून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे, जास्त हाय करायचा नाही। आणि आता हे बघा सर्व पीस घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून इथे आपण घेणार आहोत। तिखट लाल मिर्च पावडरच्या जागेवर 1 चमचा तिखट लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा जी कलरची लाल मिर्च पावडर असते ती ॲड करू शकता तुम्ही, त्यामुळे याचा रंग खूपच बदलतो, एकदम असं स्पायसी असं चिकन हे दिसतं। तर हे बघा इथे आता हे सर्व व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर डायरेक्ट झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट हे चिकन असंच वाफवून इथे आपण घेणार आहोत। तर हे बघा 10 मिनिट झालेले आहे। या चिकनला खूप असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय खूप पाणी सुटतं चिकनला 10 मिनिटमध्येच। आणि आता याला आपण कव्हर अप करून घेणार आहोत सिल्वर पेपरने आणि यामध्ये चिकन आपण हे शिजवून घेणार आहोत। तर हे बघा खूप व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे, अगदी ज्युसी असं हे चिकन तयार झालेलं आहे। यामध्ये आपण पाण्याचा अजिबातही वापर केलेला नव्हता, तरीसुद्धा पाणी खूप छान असं सुटलेलं आहे। तर हे बघा इथे दह्याचा वापर केलेला होता, बाकी पाणी आपण अजिबातही वापरलेलं नाही आहे। तर आता इथे आता सिल्वर पेपर जो असतो तो मी कव्हर अप करून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून व्यवस्थित मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। खूप छान असं हे चिकन शिजवून घेणार आहोत जवळजवळ 15 मिनिट। 15 मिनिटामध्ये आपलं चिकन हे परफेक्ट असं तयार होईल। चिकन पटकन शिजलं जातं, आपण 10 मिनिट वाफ काढून घेतलेली होती आणि या पुढच्या 15 मिनिटमध्ये आपलं हे चिकन व्यवस्थित असं शिजलं जाईल। तर हे बघा इथे 15 मिनिट झालेले आहेत, आपण आता हा कव्हर काढून घेऊयात। तर खूपच सुंदर हे बघा किती सुंदर आपलं हे चिकन दिसत आहे, खूप मस्त असं ज्युसी झालेलं आहे आणि हे बघा शिजलेलं देखील आहे, व्यवस्थित असं शिजलेलं आहे। या स्टेपला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि हे चिकन आपण आता इथे सर्व करणार आहोत। खूप मस्त असं इथे आता चिकन हे झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन युनिक रेसिपी आणि एकदम इझी रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील। चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर। तोपर्यंत पोट खुश तर मन खुश, त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा। थँक्यू।